डोंगरगावचे सर्व पदाधिकारी, या गावातील सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी पदाधिकारी मंडळी रणजित भाईंना स्टेजकडे घेऊन येत आहेत. रणजित भाऊ, विठ्ठल भाऊचं नाव रणजित भाऊला, कारण दुसरा फक्त रणजित भाई उभा आहे म्हणून रणजित भाऊशी ते आपलं मनपूर्वक स्वागत. पप्पा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. पप्पा पाटील आपलं संघ माझी म्हणजे राष्ट्रपती वाटो पडल्यासारखं होते. दिवस तर राजकीय सुगीच आहे. धन्यवाद. मी माझ्या इथं बसलेल्या तुंगतमध्ये सगळ्यांना माहित आहे. आता मला एक सांगायचं आहे, इथं बसलेली जेवढी आहेत का तेवढी सगळी तुंगत की काम असतात. विरोधकांची या ठिकाणी एक सभा झाली मागच्या 4 दिवसाखाली. त्यातल्या काही लोकांनी त्यांच्याच लोकांनी मोजल्या गाड्या आणि त्यांनीच आमच्याबद्दल सांगितलं की त्यांच्या आलेल्या गाड्या मोजून 40 गाड्या 40 गाड्या 4-4 माणसं धरली तर किती माणसं झाली. इथं बसलेल्या लोकांनी त्याचा हिशोब करा. मग तुम्ही काय सांगताय आम्हाला तुमच्या गावातून 70% लीड पडतंय हे पडतंय. आणि समोरचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार काय आहेत हे तर सांगायची गरज कुणाला लागणार नाही. ते उमेदवार जे आहेत त्यांना फक्त हवा करायची, धुरळा उडवायचा आहे. जसं मागाशी सांगितलं पाहिजे की विठ्ठल कारखान्याचे पैसे न भरता आज त्यांनी एवढं हे कसं करायचं. जो पैसा विठ्ठल कारखान्याला शिल्लक राहायचा होता तो पैसा यांनी हवा करण्यात आलेला. परवा दिवशी आता यांच्या ज्या गाड्या फिरतात प्रचारासाठी लावलेल्या, तर त्या गाड्या कमीत कमी 250 ते 300 गाड्या. त्या 300 गाड्यांचा खर्च कुठनं केला जातो. हा आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला उलटो जातोय विठ्ठलला, त्याच पैशातून केला जातो. आणि दुसरी गोष्ट, आता मगाशी तानाजीनं सांगितलं, त्याच समोरच्या उमेदवारानं सांगितलं, शिवतीर्थावर सांगितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी घेऊन सांगतो की मी विठ्ठल कारखान्याला निवडून आल्यानंतर मी आमदारकीला उभा राहणार नाही. मग आता कसं काय धावायला लागलं याला आमदारकीचं. दुसरी गोष्ट, दादा मी इथं बसलेल्या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस हा सागर रणदिवे 2 महिने उपोषणाला बसला होता त्यावेळेस उपोषणाला बसू नको किंवा उपोषणाचा स्टेज टाकू नको म्हणून ह्या महिने पाचच्या कार्यकर्त्यांना आम्हाला अडवलं होतं. आणि बघा 2 महिने मी थंडीत तिथं होतो त्यावेळेस त्या अभिजित पाटलाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापाशी माणसांना येऊ दिलं नाही. त्याला दमदाटी करत होती, त्यांना विरोध ऊस नेणार नाही म्हणून अशा धमक्या देत होती. त्यामुळे आमच्याबद्दल 2 महिने म्हणून तिथं कोणी येऊ दिला नाही. मग तुम्ही कशाला सांगता मराठा आरक्षणाच्या विषयी. अभिजित पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, जर तुम्ही मराठा समाजासाठी आजपर्यंत काम केलं असेल, तुम्ही सांगितलं मी तुमच्या सभा पण बघितल्या त्या, तुम्ही जर मराठा आरक्षणासाठी काम केलं असेल, मराठ्यासाठी काम केलं असेल, मी स्वतः साक्षीदार आहे. जरांगे पाटलांची सभा पंढरपुरात झाली त्यावेळेस जरांगे पाटलांनी 2दा तुम्हाला खुलीच्या बाहेर का थांबवलं होतं. त्यांच्या माणसांनी तुम्हाला खुलीच्या बाहेर का बोलतात याचं उत्तर तुम्ही पुढच्या सभेत द्यावं. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी एक सर्वसामान्य भगीरथाचा कार्यकर्ता आहे आणि इथं बसलेले सगळ्यांना मी सांगू इच्छितो. आज हा समोरचा उमेदवार इलेक्शनच्या टाइमिंगला सांगत होता, विठ्ठलच्या टाइमिंगला मी विठ्ठल परिवाराचा कार्यकर्ता आहे, विठ्ठल परिवाराचा नेता आहे म्हणून. आता कुठे विठ्ठल परिवार आहे. विठ्ठल परिवाराचा माणूस तिकडे एक उभा आहे. मग तुम्ही विठ्ठल परिवाराचा माणसाला साथ द्या की, का देत नाही तुम्ही. तुम्ही पक्षाच्या मागे पडताय, लाचारी करताय तुम्ही, एवढं लक्षात राहू द्या. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या रणजितदारांचं चिन्ह आहे सफरचंद. सफरचंदच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी रणजितदादांना भरपूर मतांनी विजय करायचा आहे. आणि दादा मी एक करतो 23 तारखेला ह्या तुंगतला पहिला गुलाल हे तुंगतला असेल दादा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. धन्यवाद. बोलायचं एकच कारण की परवा इथं सभा विरोधासाठी सभा झाली. सभा झाल्यानंतर त्यात असं सांगितलं गेलं की पाटोळी वस्ती सभा मंडपाचं उद्घाटन करण्यासाठी मी बबनदादा बरोबर आलो असं पुढील उमेदवारांनी सांगितलं. आणि दोघांनी मिळून सभा मंडपाचं उद्घाटन केल्यामुळं किंवा मला बोलवल्यामुळं नंतरच्या 2 वर्षाच्या काळात
एकही काम आमचं तुंगत ग्रामपंचायतचं मंजूर केलं नाही किंवा मी त्यांना सांगितलं की बाबा इथून पुढे मला बोलवू नका, परंतु आमदारांना बोलवा आणि तुमची कामं करून घ्या, असं पुढल्या उमेदवारानं खोटं सांगितलं. कारण का पाटोळे वस्ती सभामंडप झाल्यापासून किमान बरीचशी कामं झाली. त्यात पवार वस्ती डांबरीकरण आहे, विश्वकर्मा सभामंडप आहे, पाटील गली फेवर ब्लॉक रस्ता आहे, मशिदी पुढं फेवर ब्लॉक आहे, परत म्हणलं तर मातंग समाज, चर्मकार समाज, स्मशानभूमी, पत्राशेड आहे. अशी बरीचशी कामं त्याच्यानंतर दादांनी दिले. परंतु परवा खोटा अप्रचार केला इथं आणि सांगितलं की बाबा मला बोलवल्यामुळे इथं कामाला अडथळा आणला आणि कामं अडवण्यात आली. असं काही झालं नाही. त्यामुळं पुढील मंडळींना असं खोटं नाटक काही सांगू नये. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता काही लोकांना असं सांगण्यात येतंय की बाबा तुझं मी हे काम केलं, तुझं मी ते काम केलं, किंवा तुझं हे अडवीन, तुझं ते अडवीन, किंवा तू असं कर. त्यांना माझं एकच सांगणं आहे, जसं तुम्ही तिथं पदाधिकारी आहात तसं मी तिथं उपसरपंच म्हणून पदाधिकारी आहेत. याद राखा, एका जरी गावातल्या लोकांना कामाबद्दल किंवा ग्रामपंचायतच्या कशाबद्दल दमदाटी करताल तर इथून पुढं तुमचं बरेचसे काम मुश्किल होऊन जाईल, एवढीच विनंती करतो आणि 4 शब्द संपत. जय महाराष्ट्र. विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आदरणीय दादा प्रणव मालक परिचारक वामनराव माने सर, सुभाष माने सर, संजयदादा पाटील, सुहास पाटील, पंडितराव शेंबडे, संतोष चव्हाण, गावातून उपस्थित असणारे आदरणीय कालिदास भाऊ रणदिवे, दिलीप आप्पा रणदिवे, तानाजी काका पाटील, महादेवभाऊ देठे, आगतराव रणदिवे, कुमार नाना पाटील, विक्रांत पाटील, नवनाथ रणदिवे सर, खंडेराव रणदिवे, बबनदादा रणदिवे, आप्पाराव रणदिवे, वेळाभावी सर्व व्यासपीठाची माफी मागून व्यासपीठावरील सर्वच उपस्थित गावातून उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व मित्र, सर्व ग्रामस्थ, उपस्थित पत्रकार आणि या ठिकाणी तुंगतमधून आलेले आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ, शेतकरी, विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने गेल्या 30 वर्षापासून माढा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आदरणीय दादांनी आतापर्यंत सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करायची भूमिका आतापर्यंत ठेवलेली आणि या 15 वर्षापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पुनर्रचनेनंतर आपल्या ही सगळी 42 गावं माढा मतदारसंघामध्ये जोडली गेली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अनेक लाईटच्या समस्या होत्या, रस्त्यांच्या समस्या होत्या. पाणी पूर्वीपासूनच या भागाला मिळालेलं असल्यामुळं पाण्याची फार मोठी समस्या नव्हती. परंतु गेल्या 15 वर्षामध्ये जवळपास या 42 गावांमध्ये 8 ते 9 सबस्टेशन या 42 गावांमध्ये दादांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. जेवढे सबस्टेशन होते तेवढ्या सगळ्याला ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम आणि त्याची क्षमता वाढवण्याचं काम ते गेल्या 10 वर्षांमध्ये करण्यात आलं. शेतीचे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर जवळपास या 10 ते 15 वर्षात 750 ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांचे बसवून जाईल.
अनेक ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणी करण्यात आले. आता काकांनी सांगितले की गावामध्ये 10 का 12 सभा मंडप वेगवेगळ्या मंदिराचे या ठिकाणी करण्यात आले. आणि ही परिस्थिती जवळपास 42 गावातल्या प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीची विकास कामं करण्याचा आतापर्यंत दादांनी प्रयत्न केला. ही विकास कामं करत असताना, रस्त्याची कामं करत असताना अजूनही वाड्या वस्त्यावरच्या रस्त्याचे अनेक ठिकाणचे प्रश्न आहेत. पण ही निवडणूक विधानसभेची आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत नेमके तुमचे प्रश्न काय आहेत? तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणूनची ही निवडणूक आहे. परंतु समोरची मंडळी एकही भाषणामध्ये कुठलंही विकासाचं शब्द सुद्धा उल्लेख नाही. टीका करणे आणि खोट्या नाटे आरोप करणे आणि खोटा पण रेटून बोलणे अशी या सगळ्या मंडळीची सवय असल्यामुळं मला वाटतंय त्याच्यावरती जास्त न बोललेलं बरं. कारण आपण सगळ्यांना पंढरपूर तालुक्यामध्ये त्या मंडळीचं सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि या ठिकाणी काकांनी त्या ठिकाणी खुलासा आपल्याला त्या बाबतीत केलेला आहे. फक्त या निमित्ताने एवढाच खुलासा करायचा आहे की एखादी गोष्ट 10 वेळा खोटं जर बोललं तर ती खरी वाटायला लागते आणि म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं आहे. दरवर्षी कारखाना चालू झाल्यानंतर काटा मारण्यावरती सातत्याने बातम्या देणे आणि आरोप करणे ही छंद झाला आणि दरवर्षी दादांनी आवाहन केलं की कुठेही आपण वजन करून या. ज्या दिवशी तुम्हाला काठ्यामध्ये विठ्ठलराव शिंदेचा परत दिसतो त्यावेळेस राजकारणातून बाजूला होतो. आणि एवढं मोठं आवाहन केल्यानंतर सुद्धा ही मंडळी निवडणुकीमध्ये त्याच गोष्टी मुद्दामून पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतात. आणि आजही आम्ही या निमित्ताने सांगतो की कधीही इथून पुढच्या काळात आता कारखाने चालू होते त्याच्या आधी बऱ्याचशा वाहनवाल्यांनी बाहेर तपासलेला आहे. पुण्याच्या कारखान्याच्या काट्यावर भांडणं गेल्या वर्षी झाली. कशामुळे झाली? एकाच व्यक्तीच्या नावावर 10-20 हजार टनेचा ऊस कशामुळे गेला हे आम्ही सांगायची गरज नाही. इथल्या अनेक लोकांना माहिती. 3,000 रुपये दर देतो म्हणून जाहीर केलं, दिला 2825. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने 2900 रुपये दर दिला. शेवटच्या महिन्यामध्ये जवळपास 3,050 दिला. 15,000 कधी म्हणले नाही की 3,050 आम्ही दर दिला. 2900 दर दिला. 2900 त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 50 रुपये अनुदान, मार्चमध्ये 100 रुपये, एप्रिलमध्ये 150 रुपये, असा शेवटच्या महिन्यात 3,050 दिला. या मंडळीनं शेवटच्या टप्प्यामध्ये 3,000 दर जाहीर केला आणि सगळ्या जगाला सांगत सुटते की 3,000चा हाबडा दिला, 3,000चा धक्का दिला. आता या धक्क्याची भाषा करणाऱ्या मंडळीला आधी खरं बोलायला शिकवणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण आज ही निवडणूक जर कशाची असेल तर ही अशा प्रवृत्तीला बाजूला ठेवण्याची ही खरी निवडणूक आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने सगळ्यांना विनंती करायची की आपण नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. 2825 द्यायचे, प्रत्यक्षात जाहीर केले 3,000 देणं गरजेचं आहे. मित्रांनो, मला या निमित्ताने विकासावर बोलण्यापेक्षा ह्या मंडळीनं जे आतापर्यंत आरोप केले ते आरोप सुद्धा सांगणं आणि त्याच्यावरती उत्तर देणं या निमित्ताने योग्य एवढ्यासाठी वाटतं की आपल्यालाही खरं कळणं गरजेचं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जे गळीत केलं त्या 2 वर्षाच्या गळितामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा दर कमी देऊन सुद्धा 43 कोटी रुपये त्यांच्या वार्षिक अहवालात तोटा आहे. मग ही तोटा कशामुळे आला? पैसे कुठे गेले? विठ्ठलराव शिंदे कारखान्याने आतापर्यंत 2900 रुपये दर देऊन सुद्धा 400 रुपये टनाला व्याज आणि हप्ता बँकेत भरला. या मंडळीनं 1 रुपया बँकेत भरला नाही. पण 2 वर्षात तरी 43 कोटी तोटा कसा होतो? म्हणजे बँकेत पैसे न भरता सुद्धा तोटा, भाव कमी देऊन आणि भावाच्या गप्पा मारायच्या. ह्या गोष्टीचं आम्हाला अडचण नाही. तुम्ही 3500 नाही, विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा बँकेला जर व्याज भरत नसाल तर 200 ते 400 रुपये दर जास्तच द्यायला पाहिजे. पण ती परिस्थिती मागच्या 2 वर्षातली नाही. आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा आपल्या बॅलन्स शीटला काय लिहिलंय ती बघणं गरजेचं आहे. आता त्यांनी गद्दारी केली म्हणून जे आरोप आहेत
की लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात कुणी कुठं कोलांटी मारली, कुणाकडनं पुन्हा पैसे मंजूर करून घेतले आणि पैसे मंजूर करून पुन्हा कुठं कोलांट्या मारल्या की मी सांगायची गरज नाही, तुमच्या समोर काढलेला सगळा प्रकार आहे. आणि ह्या सगळ्या आलेल्या पैशातून ज्या लोकांसाठी पैसे मंजूर झाले त्याच्यामध्ये 49 कोटी ही कर्मचाऱ्यांच्या जुन्या थकीत पगारी आणि जुनं वेतन देण्यासाठी म्हणून मंजूर आहे. पण अद्यापपर्यंत कर्मचारी तसाच वाऱ्यावर आहे, त्याच्या पगारी पण तशाच राहिलेल्या आहेत. त्या लोकांच्या जुन्या रिटायर झालेल्या लोकांचेही पैसे तसेच राहिलेले आणि हे पैसे वेगळ्या पद्धतीनं डायव्हर्ट करून ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळे मनोरंजनाचे खेळ आपल्या सगळ्यांना करमणुकीच्या निमित्ताने दाखवण्याचं काम त्या सगळ्या मंडळीचं चालू आहे आणि आपली सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम या मंडळीचं चालू आहे. आज मला या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायची की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवतो. आतापर्यंत ह्या 15 वर्षामध्ये जशा दादांनी विकास केला त्याच पद्धतीनं आतापर्यंत मी पंचायत समितीत सभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषदेत काम केलं, दूध संघाचं चेअरमन म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या मार्गाने काम करत असताना ह्या सगळ्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत केलंय. संजय गांधी निराधार समितीचंही मी अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळी जिल्ह्यात सगळ्यात जास्त माढा तालुक्यामध्ये लाभार्थी लाभ देण्याचं काम ही माझ्या काळामध्ये झालं आणि हे सगळी कामं करण्यावर जास्त प्राधान्य इतर गोष्टी वायफळ बोलण्यापेक्षा आतापर्यंत आम्ही काम एके काम करण्याची भूमिका ठेवली. आज अनेक ठिकाणी या आरोप केले गेले म्हणून आज ह्या काही गोष्टी आपल्या समोर मी परखडपणे मांडल्या. त्याच्यातून एवढाच उद्देश होता की आपल्याला वास्तव्य करणं गरजेचं आहे आणि आज या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय की आपण आतापर्यंत तुंगत गावाच्या विकासासाठी पवार वस्तीचा रस्ता असेल, आंधबांगे वस्तीच्या रस्त्याला आता 15 लाख रुपये मंजूर केलेले असतील आणि उर्वरित वाड्या वस्त्यावरचे रस्ते करण्याच्यासाठी म्हणून मुर्मीकरण करण्याच्यासाठी म्हणून आमचं धोरण पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे. आतापर्यंत सगळ्या गावांमध्ये मंदिरासमोर सभामंडप करण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक वेगवेगळी विकास कामं त्या ठिकाणी करण्याची कामं, जनसुविधेतून स्मशानभूमीची कामं असतील आणि रस्त्याची कामं असतील. पण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये वाड्या वस्त्यावरती राहणाऱ्या लोकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये हे वाड्या वस्त्यावरचे रस्ते 100% करण्याचं काम पुढच्या 5 वर्षात आमचं राहणार. या रस्त्यांबरोबर कारखान्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत या भागामध्ये हे कारखान्याचं युनिट बंद पडलेलं होतं आणि हे बंद पडलेले युनिट मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याला घेऊन त्या ठिकाणी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचं युनिट नंबर 2 म्हणून चालू केलेलं आहे. आपल्या सगळ्याला माहित आहे या कारखान्याच्या माध्यमातून दर 10 दिवसाला पेमेंट देणं, आदरणीय दादांच्या माध्यमातून ह्या सगळं जे नियोजन चाललेलं आहे हे फक्त 42 गावातल्या ऊसगळीसाठी ह्या ठिकाणी हे युनिट सुरू करण्यात आले आणि हे सगळं करत असताना सर्वांगीण विकास आणि व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नुसती शासकीय कामं सोडून मगाशी काकांनी सांगितलं की अनेक सामाजिक कामं सुद्धा तुळजापूर दर्शन असेल, अजमेर दर्शन असेल, बौद्धगया यात्रा असेल, अशा अनेक गोष्टी आतापर्यंत दादांनी केल्या. आतापर्यंत जवळपास 8,000 रुग्णांना मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचं काम ही जागतिक कीर्तीचे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लाने यांच्या मदतीनं आतापर्यंत केलेले. दरवर्षी 400 ऑपरेशन करण्याचं काम गेले 10 ते 15 वर्ष झालं चालू आणि त्याचबरोबर इतर ही सगळी सामाजिक कामं, तुळजापूर यात्रा असेल, सामुदायिक लग्न सोहळा असेल, काशी यात्रा असेल, बालाजी यात्रा असेल, अशा अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत करण्याचा प्रयत्न दादांच्या माध्यमातून झाला आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आतापर्यंत दादांची राहिलेली आणि सगळ्या समाज बांधवांना आपल्याला सोबत घेऊन जाण्याची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करायची.
कुठल्याही टोकाचं राजकारण न करता, कोणाच्या आडवाडवी न करता येईल त्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे या हेतून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन सगळ्या आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आज या निमित्ताने, या प्रचाराच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। या निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना आणखी एक विनंती करायची की आपण या निवडणुकीमध्ये, ही निवडणूक अपक्ष आपण कशामुळे निवडणूक लढवत आहे हे जे पूर्णपणे सगळ्या मतदारसंघात सगळ्या लोकांना माहित आहे आणि त्याच्या खोलात न जाता एवढीच मला या निमित्ताने विनंती करायची की आपण 20 तारखेला मतदान आहे। अपक्ष निवडणूक लढवत असताना सफरचंद हे आपलं चिन्ह आहे आणि सफरचंद हे चिन्ह आपलं 10व्या नंबरला आहे। माझ्यानंतर अजून एका नावाचा, रणजितभाई शिंदे नावाचा एक जणांनी अर्ज भरलेला आहे आणि आपण नावावरती न जाता आपण चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून या निमित्ताने मला सगळ्यांना विनंती करायची की आपण 20 तारखेला हे सफरचंदाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून विक्रमी मताने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे आणि आपल्या या मतदारसंघाचा आणि तुंगत गावाचा विकासासाठी म्हणून एक काम करण्याची संधी द्यावी एवढीच सर्वांना नम्रपूर्वक विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाईसाहेब। यानंतरची विनंती तानाजी भाऊ रणदिवे यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्रपणे नतमस्तक होऊन 245 माढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार सन्माननीय रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी तुंगत या गावामध्ये या विराट सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, आदरणीय वामनराव माने सर, आदरणीय कालिदास भाऊ रणदिवे, या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितभाई शिंदे, सुभाषरावजी माने सर, संजय पाटील भीमानगरकर, समाधान फटे, तानाजी पाटील, आगतराव रणदिवे सरपंच, उपस्थित सगळ्याचे काही नावं घेत नाही परंतु व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी, तुंगत, रोपळे, नारायण चिंचोली, ईश्वर वटार, सर्वच या भागातल्या आजूबाजूच्या परिसरातून आलेले, गावागावातून सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्र, खरं म्हणजे माढा विधानसभेची निवडणूक ह्या वेळेला जरा थोडी जास्त चुरशीच झाली अशी एक परिस्थिती वाटते। परंतु गेल्या 3 निवडणुकांमध्ये गेल्या 15 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व आदरणीय बबनदादांच्या नेतृत्वामध्ये होत असताना खऱ्या अर्थाने मी गेले अनेक दिवसापासून या भागामध्ये ज्या ज्या वेळेला जातो खऱ्या अर्थाने विकासाची कामं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी पार पाडली। 2009ला आपल्या पंढरपूर तालुक्याची मतदारसंघ पुनर्रचना होत असताना 4 मतदारसंघामध्ये आपला तालुका विभागला गेला आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला या भागाचं नेतृत्व कोण करेल अशा पद्धतीची एक पोकळी किंवा एक चर्चा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती। परंतु तत्पूर्वी 2009च्या आधी सलग 5 वेळा या भागाचं प्रतिनिधित्व आदरणीय स्वर्गीय मोठ्या मालकांनी केलं। हे करत असताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतः उभं राहता यावं यासाठी आदरणीय मोठ्या मालकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कष्ट घेतलेले आपण सगळे जाणताय। 5 टर्ममध्ये विकास करत असताना मग सहकारी संस्थेच्या माध्यमातून असो, सिंचनाचे प्रकल्प असो, सबस्टेशनची कामं असो, त्याचबरोबर माणसाला सहकारी संस्थेच्या माध्यमातून उभा करण्याची जबाबदारी असो, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेलं काम
अशा सर्व माध्यमातून स्वर्गीय मोठ्या मालकांनी या भागाची सेवा केली. आपणही भरभरून अशा पद्धतीचा प्रेम आणि आशीर्वाद स्वर्गीय मोठ्या मालकांना आम्हा परिचारक कुटुंबाला आजपर्यंत देत आलेला. नंतरच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय दादांनी खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत विकास कसा पोहोचेल, ज्या ज्या वेळेला प्रशासकीय कामाच्या निमित्ताने आमची शासकीय ऑफिसला भेट होती त्या वेळेला दादा स्वतः पाठपुरावा करायला आलेले असतात. हे मी अनेक वेळा अनुभवलंय. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या भागाच्या विकासाच्या बाबतीत पाठपुरावा करणारा आमदार म्हणून जिल्ह्यामध्ये दादांची एक वेगळ्या पद्धतीची छाप आहे. आणि सरकार कुठलं जरी असलं तरी दादांचा एक दबदबा गेल्या 30-40 वर्षापासून निश्चितपणाने राहिलेला आहे. आता बाळासाहेबांनी सांगितलं की मग काशी यात्रेच्या निमित्ताने असू द्या, मोतीबिंदू शिबिराच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असू द्या, वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून उपक्रमाच्या माध्यमातून दादा आपल्याशी जोडले गेलेले आणि खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करत असताना स्वर्गीय मोठ्या मालकांची उणीव दादाने अजिबात कधीही भासू दिली नाही. हेही मला आवर्जून या दौऱ्याच्या निमित्ताने जाणवत आले. त्यामुळं बोलण्यासारखे अनेक विषय. सोलापूर जिल्ह्याची उभारणी होत असताना, वेगवेगळ्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास होत असताना त्या जिल्ह्यामध्ये आदरणीय मोठे मालक असतील, आदरणीय विजयसिंह मोठे पाटील दादा असतील, आदरणीय बबन दादा असतील, आदरणीय गणपतरावजी देशमुख आबासाहेब असतील, या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागापर्यंत सहकार रुजवण्याचं आणि सहकार टिकवण्याचं आजपर्यंत काम झालेलं आहे. आज पांडुरंग सहकारी साखर कारखाना असेल, युटोपियन असेल, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असेल, खऱ्या अर्थाने वेळेवर दर देणारा आणि सातत्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा या कारखान्याने दोन्ही आजपर्यंत जपत आलेली आहे. त्यामुळे कुठली तरी लोकप्रियता मिळवण्यासाठी कुठलाही ऊसाचा दर त्यांनी कधी डिक्लेअर केलेला नाही. तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. त्यांना दिवाळीला असेल, पोळ्याला असेल, योग्य वेळी ऊसाचं बिल मिळलं पाहिजे, हप्ता मिळाला पाहिजे. त्यासाठी सातत्याने त्यांनी बँकांसोबत बोलणी करून योग्य त्या वेळेत पेमेंट देण्याची जबाबदारी आदरणीय मोठ्या मालकांनी घेतली. आपल्या सगळ्याला माहित आहे 80 सालापासून मग त्यावेळेसचे स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील असतील, स्वर्गीय मोठे मालक असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील, स्वर्गीय राजूबापू पाटील, स्वर्गीय भारतनाना भालके, या सर्व मंडळींनी या ठिकाणी समाजकारण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता जोपासण्याचं काम केलं आणि या नीतिमत्तेच्या आधारावर आज खऱ्या अर्थाने बबनदादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विकास झालेला आहे. त्यामुळं बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु एक चांगल्या विचारासोबत जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या पांडुरंग परिवारातल्या सदस्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. कारण पांडुरंग परिवारातल्या सर्व सदस्यांनी गेल्या 3 निवडणुकांमध्ये दादांच्याच बरोबर काम केलं, दादांनाच मतदान केलेलं. परंतु दरवेळेला परिचारक कुटुंबातला उमेदवार उभा असायचा. त्यामुळे प्रत्येक या 42 गावातल्या मंडळींना वडीलधारी असतील, मग पदाधिकारी असतील, सगळ्यांना जबाबदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याला जावं लागायचं. परंतु ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवारातला कार्यकर्ता, वडीलधारी सर्वजण सक्रिय आहे आणि दादाने आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज सर्वसामान्यांपर्यंत सगळी मंडळी पोहोचतायत. निश्चितच गेल्या 15 वर्षाचं पांडुरंग परिवाराचं असलेलं सहकार्य निश्चितपणाने शिंदे कुटुंबियांच्या लक्षात राहून येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. आणि म्हणूनच गेले 40 वर्षापासून परिचारक कुटुंबाचा आणि शिंदे कुटुंबियांचा असलेला स्नेह या जोपासण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणावेत या हेतूच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलोय. त्यामुळे मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करणार आहे की येत्या 20 तारखेला रणजित बबनराव शिंदे हे 10 अनुक्रमानिका नंबर 10 नंबरला त्यांचं नाव आहे आणि त्याच्या पुढे सफरचंद चिन्ह आहे. आजपर्यंत दादा राष्ट्रीयकृत पक्षाच्या चिन्हावर उभा राहत आले, परंतु या वेळेला एक वेगळ्या पद्धतीची अपक्ष निवडणूक त्या ठिकाणी रणजितबाईंच्या माध्यमातून लढत आहेत. माझी आपल्या सगळ्याला विनंती राहील की आपण येत्या 20 तारखेला भरभरून अशा पद्धतीचं मतदान सफरचंद या चिन्हासमोर करावं आणि त्या माध्यमातून काही अजून विकासाची कामं
दादाने काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं काम केलेलं आजपर्यंत आपण बघतोय. त्यामुळं मला निश्चितपणाने खात्री आहे चांगल्या पद्धतीच्या मतदानातून या ठिकाणी रणजित भायांचा या ठिकाणी विजय होईल. दादांचा आजपर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या 42 गावात असलेलं विकास काम, सर्वसामान्यांचे असलेलं संबंध, केलेली विकास कामं, त्याचबरोबर आदरणीय दादांची पुण्याई, या दोन्हीच्या जोरावर निश्चितपणाने रणजित भाया शिंदे विजयी होतील अशा पद्धतीचा या ठिकाणी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करतो. पुढं अनेक ठिकाणी मला एक कॉर्नर मिटिंगच्या निमित्ताने जायचं आहे. त्यामुळं अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना येत्या 20 तारखेच्या मतदानाच्या निमित्ताने सफरचंद या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण रणजित बबनराव शिंदे यांना विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीबाई ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. आज आपण 245 माढा मतदारसंघातील उमेदवार माढा तालुक्याची मुलुक मैदानी तोफ आदरणीय बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितभाई शिंदे यांच्या प्रचारार्थ आपण इथे सभेचे आयोजन केलेलं आहे. दादा, मला सांगायचं एवढंच आहे की आपण केलेली कामे ही विरोधकांना देखील माहीत आहे, पण त्यांच्याकडे बोलण्याचा शब्द नाहीत म्हणून ते आपल्यावर टीका करतात. आदरणीय दादांच्या माध्यमातून एफआरपी पेक्षा जास्त दर ऊसाला दिला जातो आणि देशातील पहिला ऊस गाळप करण्याचा कारखाना, पहिला मान विठ्ठलराव शिंदे या कारखान्याने मिळवलेला आहे. दादांच्या माध्यमातून बेरोजगारांना, हजारो तरुणांना दादांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रत्येक कुटुंबात 4 ते 5 लोक आहेत, अशा किती जणांतर उपजीविकेचं साधन हे दादांच्या माध्यमातून ते आज पूर्ण झालेलं आहे. दादांनी दिवाळी बोनस 2 पगारी दिलेल्या आहेत. काय काय कारखान्यांना पगारी देखील दिलेल्या आहेत नाही. आणि प्रत्येक ऊस तोड कामगारांना, मजुरांना दरवर्षी दिवाळीसाठी दादा जवळजवळ 18,000 कुटुंबांना म्हणजे आपल्याला रणजित दादा सफरचंद चिन्ह घेऊन उभा राहिले आणि त्याला आपण भरपूर मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आमदार करून पाठवायचं आहे ही माझी समजा ह्याला नम्र विनंती करतो. तसेच एक वेळ दादाला अपक्ष चान्स चालता उभा राहायचा आणि ह्या वेळेस सुद्धा रणजित दादाला अपक्षाचा चान्स आला. त्यावेळेस अपक्ष निवडून गेलेले संपूर्ण दादा तोडलं, दादा नको म्हणले म्हणून मागे राहिले कामासाठी, पाण्यासाठी. पण संपूर्ण जेवढे अपक्ष निवडून आले तेवढे मंत्री होऊन गेले. तसं आपल्या रणजित दादाला मंत्री होऊन पाठवा, अपक्ष निवडून पहिल्यांदा द्या भरपूर मताला, एवढी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. काका, या उमेदवार रणजित भाया शिंदे यांच्या प्रचारासाठी आजच्या सभेला उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे आमदार माननीय बबनदादा शिंदे, या सभेसाठी उपस्थित आमचे गुरुवर्य वामन माने सर, सुभाष माने सर, उपस्थित संजय पाटील, उपस्थित सर्व व्यासपीठ, सर्वांची दिलगिरी व्यक्त करून सर्वांचं नाव घेता येत नाही, वेळ अपुरा आहे. आणि उपस्थित जवळच्या गावातून आलेले सर्व नागरिक बंधू, मतदार बंधू, खरं तर ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. प्रत्येक घटकासाठी काम करणाऱ्या आमदारांची ही निवडणूक आहे. परंतु इथं राजकारण मात्र ऊसाचं सगळीकडे तालुक्यात चालू आहे. मित्र, ऊसाच्या बाबतीत दादांनी जे काम केलेलं जिल्ह्यामध्ये आहे, साखर कारखाने आपल्या जिल्ह्यात 38 साखर कारखाने आहेत आणि 38 कारखान्यामध्ये सातत्यानं आजपर्यंत उच्चांकी दर देण्याचं काम दादांनीच केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापुरुषांना विनंती करतो, मानाचा मुजरा. आदरणीय रणजित बबनराव शिंदे
यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2-4 दिवस झाले प्रणव मालक सर्व पांढरंग परिवारातील कार्यकर्ते हे माढा मतदारसंघात 245 माढा मतदारसंघात फिरत असताना तरुण पोरांचा जो प्रतिसाद आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। आणि काल परवा दिवशी गावात सभा झाली, मालक दादा सभा झाली, यांनी टीका केली की गावात विकास कामं काही नाही। विकास कामं तर भरपूर केलेली आहेत, बाजार तळातला कट्टा असेल, परत अजून गणपती सभा मंडप, परत अजून बाकी उर्वरित काय जी राहिलेली कामे आहेत ती पण पूर्ण करावीत। हे पंढरपूरचे जे पुढचा जे उमेदवार आहे तो जे आहे ते काल परवा मागच्या ह्याच्या विठ्ठल कारखान्याच्या वेळेस पंढरपूरच्या शिवतीर्थावर येऊन बोलला होता की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी काय आमदारकीला उभा राहणार नाही। तर आज तो उभा राहून बबनदादा किंवा रणजित भाईंवर टीका करत आहे। जर इथून पुढे जर तुम्हाला टीका करायची असेल तर आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते प्रणव मालकांच्या पाठीमागे रणजित भाईंच्या पाठीमागे असतील। तुम्हाला जर टीका जेवढी ती तेवढी आम्ही पण काही कमी नाही आणि इथून मी पुढे कमी राहणार नाही। आणि येत्या 20 तारखेला रणजित बबनराव शिंदे या 10 नंबर अनुक्रमाखाली सफरचंद चिन्ह आहे, तरी आपण सर्वांनी विजयी करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।